नमस्कार. कालच्या व्हिडिओमध्ये मी बोलली होती की मुळ्याच्या भाजीची रेसिपी सांगेन. तर ही आहे रेसिपी आणि इतकी सुंदर रेसिपी आहे आणि खूपच छान अशी बनते. तर मी मुळ्याच्या भाजीला 2-3 पाण्यातून एकदम छान अशी धुवून घेतली. त्यानंतर चाळणीमध्ये निथळत ठेवली आणि मुळ्याच्या भाजीला एकदम बारीक अशी कापून घेतली. बारीक कापल्याने काय होतं, लवकर शिजते आणि एकदम क्रंची पण असा छान वाटतो. बघू शकता एकदम मुळे पण हे छोटे छोटे होते, ते पण मी बारीक कापून घेतलेत. आणि मुळ्याची भाजी कढईमध्ये 2-3 चमचे तेल गरम केलं आणि याच्यामध्ये मी ठेचलेली लसूण टाकले 7 ते 8 आणि तिखटप्रमाणे हिरवी मिरची घातली आणि याच्यामध्ये बारीक चिरलेले 2 कांदे घातलेत आणि यांना छान असे परतवून घेतले. आणि थोडा लालसर झाला कांदा की याच्यानंतर याच्यामध्ये मी ही भाजी घातले आणि छान अशी हलवून हिला मिक्स करून घेतले. या भाजीला पण खूप पाणी सुटतो आणि या थंडीमध्ये इतक्या भाज्या फ्रेश येतात. मला तर हिरव्या भाज्यांना बघून खूपच प्रेम आहे. तुम्हाला आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या भाजीला छान अशी हलवून घ्यायचे. थोडा पाणी सुकत आला की याच्यामध्ये चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि हिला 5 ते 10 मिनटं स्लो मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचे आणि त्यानंतर मग छान अशी मिक्स करून घ्यायचे. आणि याच्यामध्ये खोवलेला नारळ टाकायचा आहे. इथे मी फ्रोझन नारळ टाकलेला, म्हणजे मी फ्रीझरमध्ये ठेवते किसून, त्याच्यामुळे हा ठेवून मग जेव्हा पाहिजे तेव्हा यूज करू शकते मी. आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये मी मिक्स करून याला 5 मिनटं अजून मी वाफ दिली आहे, कारण की हे फ्रोझन नारळ पण छान होईल. आणि हे शिजून झाल्याच्यानंतर एकदम छान अशी भाजी तयार आहे. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या आय डीला फॉलो करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.